संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टी एनडीएचा उमेदवार विजयाच्या दृष्टिकोनातून का आवश्यक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होणं ही देशाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा बूथवरती जाऊन त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या मतदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न हा करणार आहे। त्याची सुरुवात म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये एनडीएचा उमेदवाराच्या विजयाच्या दृष्टिकोनातून इथली निवडणूक ही 7 मेला आहे। त्यामुळे महायुतीचं कार्यालय हे कुठेतरी मध्यभागी किंवा मध्य जे स्थान असेल रत्नागिरीमधलं त्या ठिकाणी इथे व सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची 2 दिवसा अगोदर ज्यावेळेला मी रत्नागिरीमध्ये दौरा केला होता त्यावेळेला त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून एका कार्यकर्त्यांनीच पुढे येऊन असं सांगितलं की माझी स्वतःची जागा आहे, त्या जागेमध्ये आपण सावी शॉपच्या इथे हे कार्यालय आपण चालू करावं। म्हणून एक चांगला दिवस आहे स्थापना दिवसाचा। त्या दिवशी एनडीएच्या उमेदवाराचं महायुतीचं एक कार्यालय हे लवकरच तयार व्हावं। कार्यालय तयार करण्यासाठी सुद्धा 5-6 दिवस लागतील, त्यामुळे या सगळ्या गोष्टीची तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आज या कार्यालयाचा जे भूमिपूजन ज्याला म्हणतात त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा आज कार्यालयातील सर्व पदाधिकारी आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही केला। श्रीकांत शिंदेची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली पाहायला मिळते आहे। स्वतः फडणवीसांनी नागपूरमधून ही उमेदवारी जाहीर केलेली पाहायला मिळते, काय सांगाल? कल्याणमधून श्रीकांत शिंदेला उमेदवारी मिळालेली आहे। खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एनडीएचे उमेदवार आहेत